all the students for IIC event. आपण इथं आज जे जमलोय पहिल्यांदा IIC बद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण मे बी दिस इज नॉट द फर्स्ट टाइम यू आर मीटिंग फॉर IIC इव्हेंट. IIC माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे काय? तर IIC मीन्स इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल, मिनिस्ट्री ऑफ HRD इनिशिएटिव्ह. ते केंद्र सरकारचं पुढे केंद्र सरकारचा केंद्र सरकारचा यशस्वी उद्योजक बना यासाठी एक हा पुढाकार इंडियामध्ये सुरू आहे, भारतामध्ये. आणि नोकऱ्या मागणाऱ्यांच्या पेक्षा नोकऱ्या देणारे बना असा एक उपक्रम अक्रॉस इंडिया सुरू आहे. त्याच्या अंडर IIC इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल हे प्रत्येक कॉलेजला फॉर्म करणं, तिथं त्याच्या ऍक्टिव्हिटीज घेणं आणि मुलांच्या पर्यंत पोहोचवणं हे एक काळाची गरज बनलेली आहे. कारण प्रत्येक जण जर नोकऱ्या मागायला लागला तर नोकऱ्याच एवढ्या कमी व्हायला लागलेल्या आहेत की त्या तर नोकऱ्या देणारे बना असा महत्वाचा हेतू आहे. त्या दृष्टीनं IIC काउन्सिलचा फॉर्म अक्रॉस इंडिया इन एव्हरी कॉलेज. तर आपलं देखील IIC NPK मध्ये 2020 ला फॉर्म झालं. फर्स्ट अटेम्प्ट वी रीच टू 2 स्टार रेटिंग. नाउ विदिन 1 मंथ नेक्स्ट रेटिंग पण डिक्लेअर होईल अँड डेफिनेटली वी आर रीचिंग टुवर्ड्स 3.5 स्टार रेटिंग. ओके. तर आजचा इव्हेंट किंवा आजचं जे सत्र तुम्हाला एक फॅमिलियर करायला इथं बोलवलेलं आहे. आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे वळिवडे सर जे गेली 25 वर्षे आपल्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून सिनियर ग्रेड लेक्चरर म्हणून आता सर काम करतात. सर फक्त लेक्चर पुरते मर्यादित नाही तर सरांनी स्वतःची इंडस्ट्री MIDC शिरोली इथं सेटअप केलेलं आहे. फार मोठा सरांचा इंडस्ट्रीचा व्याप सरांनी नोकरी सांभाळत केलेले आहे. म्हणजे एक खरोखर एक सक्सेसफुल एंटरप्रेनरचं उदाहरण आहे ते आपल्या घरातच आहे. आपल्या मेकॅनिकल डिपार्टमेंटचे वळिवडे सरच आहे. त्यामुळे आज बाहेरचा एंटरप्रेनर न बोलवता एक सक्सेसफुल एंटरप्रेनरची स्टोरी थोडा वेळ तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी आज आपण वळिवडे सरांना इथं बोलवलेलं आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून वळिवडे सरांचं स्वागत करूया. मी वळिवडे सरांना विनंती करतो की कृपया सक्सेसफुल एंटरप्रेनर स्टोरी याबद्दल मार्गदर्शन द्या. Thank you. Good morning, everybody. वैभव सरांनी माझ्याबद्दल सांगितलं खूप सक्सेसफुल एंटरप्रेनर किंवा यशस्वी उद्योजक असं नाही, पण मी माझ्यापर्यंत प्रयत्न केलेला आहे माझ्या उद्योगासाठी. त्याच्याबद्दलच मी थोडंसं शेअर तुम्हाला करणार आहे की ज्यामुळं थोडंसं मोटिवेशन तुम्हाला मिळालं पाहिजे. असं नाही की कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतलं कशासाठी घेतलेलं आहे, आपलं ध्येय उद्दिष्ट काहीतरी एम जर तुम्ही आत्ता जर ठरवला तरच तुम्ही काहीतरी बनताय, लक्षात घ्या. तर आई वडिलांनी मला या ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला लावलेलं आहे. नातेवाईकांनी पोरं शिक इंजिनियर हो असं जर असेल तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकणार नाही, लक्षात घ्या. तर आज भारत देश हा जागतिक महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करत आहे. हे तुम्हाला पण माहित आहे, पेपरमध्ये वाचताय, न्यूज चॅनेलला बरं ऐकतोय. आता महासत्तेच्या दिशेनं वाटचाल करत असताना जर त्या वाटचालीमध्ये जर आपण त्यामध्ये जर भाग घेतला नाही तर कोणत्याही प्रकारची प्रगती आपली होणार नाही, लक्षात घ्या. आता भाग घेणे म्हणजे काय? आपण एक यशस्वी उद्योजक व्हायचं जर असेल याच्यामध्ये तर भारतासारख्या देशामध्ये इतक्या संधी उपलब्ध आहेत
की लोकांनी शून्यातून हजारो करोड रुपयाचा बिझनेस डेव्हलप केलेला आहे सांगायचं म्हणजे. आणि गव्हर्नमेंट सुद्धा उद्योजक बनण्यासाठी प्रचंड सपोर्ट करत आहे. वेगवेगळ्या स्कीम आहेत, वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत गव्हर्नमेंटच्या की ज्याच्यामुळं आपल्याकडे नोकरी देणारे लोक तयार होतात. नोकरी करणारे नाही तर नोकरी देणारे लोक तयार होतात. आणि एक उद्योजक एखादा बिझनेस किंवा एखादा उद्योग करायचं म्हटलं तर तुमच्याकडे सर्वात महत्वाचा जो काही गुण आहे तो पाहिजे, तो म्हणजे धाडस. सर्वात महत्वाचं याच्यामध्ये काय असेल तर ते आहे धाडस. धाडस असणे, चॅलेंज घेणे, हे जर तुमच्या अंगामध्ये जर असेल तर निश्चितपणे तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकता. थोडक्यात माझ्या सांगायचं म्हणजे माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी 1 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केलं. इंडस्ट्री कोणती होती ती? तर शुगर फॅक्टरी. शुगर फॅक्टरी ही अशी इंडस्ट्री आहे की ज्याच्यामध्ये तुमचे सगळे ट्रेड, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कॉम्प्युटर, AIML हे सगळे ट्रेड त्याच्यामध्ये सामावलेले आहेत. सगळं त्याच्यामध्ये. तर अशा ठिकाणी मी 1 वर्ष काम केलं आणि त्याच्यानंतर इथं मला संधी मिळाली या कॉलेजमध्ये लेक्चरसाठी. जॉईन होत असताना काय झालं, 3 लोकांना रिक्रूट करून घेतलं होतं. आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये 3 लेक्चरांना रिक्रूट करून घेतलं आणि माझा नंबर शेवटचा होता. म्हणजे 1 तारखेला एक व्यक्ती जॉईन झाली, 10 तारखेला एक व्यक्ती जॉईन झाली आणि मी झालो 20 तारखेला. बघा कसं असते. 1 तारखेला आलेले व्यक्ती म्हणजे जे विषय होते, आता मेकॅनिकल डिपार्टमेंटला मी जॉईन झालो. आम्ही 3 पण मेकॅनिकल डिपार्टमेंटला जॉईन झालो. पहिल्या व्यक्तीनं जे शिकवायचे विषय होते त्यामध्ये पहिल्या व्यक्तीनं जे शिकवायला सोपे चांगले विषय घेतले. 2 नंबरच्या व्यक्तीने आले त्यांनी जी काही लिस्ट बघितली त्याच्यामध्ये काय काय राहिलं त्याच्यामध्ये, नाही मग ते घेतो. गाळण कोणी येते पुढचा जो आहे तो घेतो. 7:30 मिनिटं. 3 नंबरला जे अवेलेबल होतं ते मी